रजिस्टच्या आव्हानानुसार आम्ही आज जिल्ह्यातील पूर्ण 3000 केमिस्ट रिटेल आणि होलसेल संपावर आहोत 24 तासाच्या. आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या व्यापारासोबत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या लोकांच्या आरोग्याशी निगडीत पण आहेत. ऑनलाईन फार्मसी जे की पूर्णरित्या बेकायदा आहे, इलिगल आहे, त्याच्यावरती भस्मासुरासारखं डिस्काउंट देऊन लोकांना डायरेक्ट प्रलोभन देऊन जी औषध विक्री सुरू आहे यामध्ये भरपूर प्रमाणात स्पुरियस म्हणजेच डुप्लिकेट औषधांचा सुळसुळाट झालेला आहे. यामध्ये बिना प्रिस्क्रिप्शनच्या नशेच्या गोळ्या, कामुत्तेच्या गोळ्या, एंटी किट, सिल्डेनाफिल यासारख्या गोळ्या बिना प्रिस्क्रिप्शनच्या सर्रास उपलब्ध आहेत. आमची अशी मागणी आहे हे त्वरित गव्हर्नमेंटने थांबावं. मागच्या 8 वर्षापासून आम्ही गव्हर्नमेंटला यासाठी निवेदन देत आलो आहोत. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण खांद्याला खांद्या लावून गव्हर्नमेंटचं काम केलं. आमचे पूर्ण भारतामध्ये 462 केमिस्ट यामध्ये दगावले रुग्णसेवा देता. समजा आज आमची व्यापाराची हेळसांड होत असेल, लोकांच्या सामान्य जनतेच्या आरोग्याची खिलवाड होत असेल तर गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये अर्जंटमध्ये हस्तक्षेप करून जो GR आहे तो त्वरित कॅन्सल करून ऑनलाईन फार्मसी बंद करावी ही आमची नेटाची मागणी आहे. एक दिवस बंद ठेवून सर्व मागण्या पूर्ण होतील का? जर नाही झाल्या तर समोरचं पाऊल काय राहणार? हे बघा, मागील 8 वर्षापासून आम्ही सरकारला निवेदन देत आलो आहोत. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा केला पण तो काळच वेगळा होता, पण तरी आज गव्हर्नमेंट ऐकत नाही आहे. आज आम्ही 1 दिवसाचा संप पूर्ण भारतात 12.5 लाख केमिस्ट याच्यामध्ये सहभागी आहेत. आम्ही असा आमच्या समजा मागण्या रास्त असतील तर त्याच्यामध्ये सकारात्मक विचार झालाच पाहिजे आणि समजा विचार झाला नाही तर पुढे हा संप पुढच्या काळामध्ये बेमुदत सुद्धा होईल याची शासनाने दखल घ्यावी. असोसिएशनचं 8 वर्ष असं वाटते गव्हर्नमेंटचं काम आहे लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, अन्न पुरवणे, शिक्षण देणे, त्यांची काळजी घेणे. समजा 12.5 लाख केमिस्ट आणि त्याच्यावर अवलंबून असलेला त्यांचा परिवार, त्यांचे कर्मचारी, त्यांचा परिवार असे 4 ते 5 कोटी जनतेच्या पोटा पाण्याचा प्रश्न समजा गव्हर्नमेंट विचार करत नसेल तर मग गव्हर्नमेंटच विचार करावा की त्यांच्या गव्हर्नन्समध्ये काय सुरू